नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सकाळपासून कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरू. कल्याण डोंबिवलीतील सखल भागात साचलं पाणी. महापौरांनी पाहणी करून सूचना दिल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष. लोणावळ्यात अवघ्या 9 तासात तब्बल 105 मिलीमीटर पावसाची नोंद. हवामान विभागाने दिलेला अंदाज ठरला खरा. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. सलग पडणाऱ्या पावसामुळे उल्हासनगर, महाळगाव, बोडके, जलमय पाणी वाहून जाण्यासाठी नाले नसल्यानं घरांमध्ये घुसतंय पाणी. नागरिकांची गैरसोय. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू. मरीन लाईन परिसरात महापौरांकडून पाहणी. भाजपचा ड्रामा कधीच संपत नाही. आदित्य ठाकरेंची टीका. बोडवली गावाकडे जाणारा पूल वाहतुकीसाठी बंद. पुलाची दुरवस्था. पावसामुळे पूल झाला जीर्ण. विरारमध्ये मुसळधार पाऊस. रस्त्यांवर साचलं पाणी. नागरिक घेत आहेत साचलेल्या पाण्यात उतरून पावसाचा आनंद. हिंगोलीतील झेनित धबधबा. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या नागरिकांची सुटका. विहारी ठाकूरवाडी ग्रामस्थांनी पाण्यात अडकलेल्या नागरिकांची केली सुटका. SIR साठी PLO नियुक्त. शिक्षक दारोदारी. विद्यार्थी वाऱ्यावर. शैक्षणिक नुकसानाचा प्रश्न ऐरणीवर. पुण्यातील सिंहगड संस्थेचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल. 27 शिक्षकांच्या पगारातील तब्बल 5 कोटी 6 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप. एक महिला शिक्षिकेच्या तक्रारीनंतर कारवाई. नाशिक मद्यपी ट्रक चालकानं 2 वाहनांसह पायी जाणाऱ्यांना उडवलं. या अपघातात 6 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.